नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पार्टनरशिप फर्म त्याचं मीनिंग काय आणि डेफिनेशन काय हे आपण बघितलं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म, म्हणजे जी काही आपण डेफिनेशन किंवा मीनिंग बघितलं त्याच्यामधनंच आपण हे पॉईंट एक्स्ट्रॅक्ट केलेत फीचर्स. तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं फीचर काय? ॲग्रीमेंट. पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. म्हणजे आपण बघितलं की 2 किंवा 3 पर्सन्स जेव्हा एकत्र येऊन काहीतरी ठरवतात म्हणजे त्यांच्यात एक ॲग्रीमेंट होतं. इट कुड बी रिटन ऑर ओरल. हा फार इम्पॉर्टंट पार्ट आहे. जे काही त्यांचं म्युच्युअली डिसाईड होणार आहे, म्हणजे जे काही ॲग्रीमेंट होणार आहे ते ओरल असू शकतं, तोंडी असू शकतं किंवा रिटन असू शकतं, रिटन फॉर्ममध्ये. अ रिटन ॲग्रीमेंट इज प्रेफर्ड सो दॅट इट कॅन बी यूज्ड ॲज अ प्रूफ इन द कोर्ट ऑफ लॉ. आता बऱ्याच वेळा आपण बघतो की सपोज ABC पार्टनर आहेत आणि त्यांनी ठरवलं की प्रत्येकाने 1,00,000 रुपीज स्वतःचं कॅपिटल इंट्रोड्यूस करायचं पार्टनरशिप फर्मसाठी. हे त्यांचं ओरली ठरलं आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो ठरला 1:1:1. प्रॉफिट जास्त झाले सपोज बिझनेसला आणि C म्हणला नाही आपला रेशो 1:1:1 नव्हता ठरला, माझा 50% शेअर आहे, उरलेल्या दोघांनी 25% घ्या. तर आला का प्रॉब्लेम? मग अशा केसमध्ये जर आपल्याला कोर्टमध्ये हे प्रूव्ह करायचं असेल तर ओरल ॲग्रीमेंटला कोर्टमध्ये काही व्हॅल्यू नाही, आपल्याला त्या केसमध्ये रिटन ॲग्रीमेंट करायला लागतं. त्यामुळे प्रेफरेबली रिटन ॲग्रीमेंट केलं कधीही चांगलं. आणि ह्या रिटन ॲग्रीमेंटलाच काय म्हणतात? पार्टनरशिप डीड. सो पार्टनरशिप डीड इज द रिटन ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. ओके, आता आपण नेक्स्ट फीचर बघूयात. नंबर ऑफ पार्टनर्स. एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये किती पार्टनर्स आपण घेऊ शकतो? तर आता पार्टनरशिप फर्मसाठी मिनिमम रिक्वायरमेंट काय? तर 2 पार्टनर्स तर रिक्वायर्डच आहेत, कारण 2 पर्सन्स आल्याशिवाय पार्टनरशिप फॉर्म होऊ शकत नाही. परंतु मॅक्सिमम लिमिट काय? तर मॅक्सिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013 अमेंडेड इन 2014. म्हणजे कंपनीज ॲक्ट जरी जुना असला तरी त्याच्यामध्ये वेगवेगळे अमेंडमेंट्स किंवा चेंजेस होत असतात. तर 2013 मध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत तर त्याच्यानुसार आपण मॅक्सिमम पार्टनरशिप फर्ममध्ये 50 पर्सन्स इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो. तिसरं फीचर लॉफुल बिझनेस. हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. कुठलीही पार्टनरशिप जी आहे ती लॉफुल बिझनेससाठी अलाऊ आहे, बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ स्मगलिंग करायचं ठरलं आहे आणि स्मगलिंगसाठी 4 जण पार्टनर एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं तर ती पार्टनरशिप फर्म होऊ शकत नाही लिगली. सो बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय द स्टेट, म्हणजेच बाय द लॉ. द डेफिनेशन ऑफ द पार्टनरशिप ऑल्सो डज नॉट परमिट एनी इललिगल बिझनेस. म्हणजे कुठल्याही लॉफुल ॲक्टिव्हिटी जी आहे, बरोबर आहे, कायद्याने संमत केलेली, कायद्याने अलाव केलेली, अशालाच हा पार्टनरशिप फर्म किंवा पार्टनरशिप ॲक्ट जो आहे तो ॲप्लिकेबल आहे. तर आपण नेक्स्ट पार्ट बघूयात. शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. हा महत्त्वाचा पार्ट खूप. द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्सिमम प्रॉफिट्स. कुठलीही बिझनेस ऑर्गनायझेशन असेल तर त्यांना मॅक्सिमम प्रॉफिट अर्न करायचे. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस अकॉर्डिंग टू द रेशो गिवन इन द ॲग्रीमेंट. म्हणजे तुम्ही जे पार्टनरशिप डीड करत आहात त्याच्यामध्येच ऑलरेडी आपल्याला हे मेन्शन करावं लागतं की पार्टनर्स कोणत्या रेशोमध्ये, कोणत्या पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट आणि लॉस शेअर करणार आहे. इफ द ॲग्रीमेंट इज सायलेंट अबाउट द रेशो देन प्रॉफिट अँड लॉसेस शेअरिंग विल बी इक्वल. जर ॲग्रीमेंटमध्ये स्पेसिफिक काहीही मेन्शन केलेलं नसेल तर त्या केसमध्ये जो काही बिझनेसचा किंवा पार्टनरशिप फर्मचा प्रॉफिट किंवा लॉस येईल तो तिघांना किंवा जेवढे पार्टनर्स आहेत त्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. ओके, आता ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना तो प्रश्न असतो की रेशोचा जो पार्ट आहे तर तो कसा कॅल्क्युलेट होतो ते तुम्हाला मी उदाहरण सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल रेशोच्या बाबतीत. सपोज पार्टनर्स आहेत X, Y आणि Z. ओके, आणि यांचा रेशो ठरला 2:1. ओके, तर ह्याचं काय करायचं? रेशो म्हणजे हा जो काही रेशो दिलेला आहे ह्या सगळ्याची ॲडिशन करायची. म्हणजे 2 + 2 4, 4 + 1 5 आणि तो सगळ्यांना बेस म्हणून लिहायचा.
म्हणजे रेशो काय होता 2:2:1. आपण काय केली त्या रेशोची ॲडिशन केली आणि तो जो काही टोटल आली ते आपण बेस म्हणून घेतलं. ह्याचं मिनिंग काय झालं, एक्सचा शेअर 2/5, वायचा शेअर 2/5, झेडचा शेअर 1/5. म्हणजे जर टोटल 5 रुपीज प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला तर 5 रुपीजमधलं एक्सला किती मिळणार 2 रुपीज, वायला किती मिळणार 2 रुपीज, झेडला किती मिळणार 1 रुपीज. सपोज यांचा फायनान्शियल इयर आहे 2021-22 आणि त्याच्यात त्यांचा प्रॉफिट झाला 5,000 रुपीज टोटल प्रॉफिट पूर्ण पार्टनरशिप फर्मचा आणि त्यांचा रेशो 2:2:1. तर एक्सला किती रुपीज मिळतील, तर एक्सचा शेअर 2/5 इंटू टोटल प्रॉफिट 5,000 म्हणजे ते किती झाले 2,000. वायला किती मिळेल, सेम जेवढा एक्सचा आहे तेवढाच 2/5 इंटू 5,000, अगेन तो किती होईल 2,000. आणि झेडला किती मिळतील 1/5 इंटू 5,000 म्हणजे 1,000. म्हणजे 5,000 हा प्रॉफिट 2:2:1 या रेशोमध्ये एक्स वाय झेडला कसा डिस्ट्रीब्यूट झाला, एक्स विल गेट 2,000, वाय विल गेट 2,000 अँड झेड विल गेट 1,000. जर प्रॉफिट शेअरिंग रेशो ॲग्रीमेंटमध्ये पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केला असेल तर. मात्र ॲग्रीमेंट इज सायलेंट अबाउट द रेशो. ॲग्रीमेंट इज सायलेंट अबाउट द रेशो. इट मीन्स देर इज नो स्पेसिफिकेशन अबाउट द प्रॉफिट शेअरिंग रेशो इन द ॲग्रीमेंट. प्रॉफिट शेअरिंग रेशोचं कुठलंही स्पेसिफिकेशन दिलं नसेल तर त्या केसमध्ये या तिन्ही पार्टनरला इक्वल बेसिसवर तो प्रॉफिट शेअर करायला लागेल. इक्वल म्हणजे 1:1:1 बरोबर आहे. म्हणजेच ॲडिशन केली तर 3 1/3 1/3 1/3 3 रुपीज प्रॉफिट झाला तर प्रत्येकाला 1:1:1 असं येणार. हा महत्त्वाचा पार्ट. नेक्स्ट फीचर जे आहे ते अनलिमिटेड लायबिलिटी. तर अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, एकच मिनिट. आता सपोज पार्टनरशिप फर्मचा लॉस झाला, ओके. आणि लॉस झाल्यानंतर पार्टनरशिप फर्मला जे त्यांच्या लायबिलिटीज आहेत, लायबिलिटीज म्हणजे काय तर ज्या पर्सन्सला पार्टनरशिप फर्मने अमाऊंट पेएबल आहेत ते सगळे पर्सन्स, ते सगळे काय झालं लायबिलिटीज झाल्या. त्या लायबिलिटीज रिपे करायच्यात, परत करायच्यात, ठीक आहे. आणि अशा केसमध्ये समजा असं झालं की लायबिलिटीज म्हणजे पेएबल अमाऊंट आहेत सपोज 1,00,000 रुपीज, 1,00,000 रुपीज आणि तुमच्याकडच्या ॲसेट्स, बिझनेसच्या ॲसेट्स ह्या इनसफिशियंट आहेत. म्हणजे सपोज त्या फक्त 50,000 रुपीजच्याच आहेत, ओके. सिच्युएशन लक्षात येते. पार्टनरशिप फर्मला लॉस झालेला आहे, पार्टनरशिप फर्मच्या लायबिलिटीज 1,00,000 रुपीजचे आहेत आणि पार्टनरशिपच्या ॲसेट्स फक्त 50,000 रुपीजच्या आहेत. म्हणजे इथे तुमची सिच्युएशन काय झाली की तुम्हाला 50,000 रुपीज शॉर्ट पडत आहेत, बरोबर आहे. मग त्या केसमध्ये हे 50,000 रुपीज जे शॉर्ट पडलेले आहेत, ओके, ते कोणाला पे करायला लागतात तर पार्टनर्सला त्यांची जी इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी आहे, त्यांची जी इंडिव्हिज्युअल किंवा त्यांची जी पर्सनल प्रॉपर्टी आहे त्याच्यामधून पेड करायला लागतात. ते असं म्हणू शकत नाही की तो पार्टनरशिप फर्मचा लॉस आहे त्यासाठी आमची पर्सनल ॲसेट किंवा पर्सनल प्रॉपर्टी अटॅच करू नका, असं म्हणू शकत नाही. अकॉर्डिंग टू पार्टनरशिप ॲक्ट द लायबिलिटी ऑफ द ऑल पार्टनर्स इज अनलिमिटेड. त्यामुळे हे जर 50,000 रुपये जर शॉर्ट पडत असेल पार्टनरशिप फर्मला तर 3 पार्टनर आहेत सपोज ए बी सी, ह्या तिघांची जी पर्सनल प्रॉपर्टी असेल किंवा त्यांची जी काही इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी असेल, ॲसेट्स असतील त्या त्याला अटॅच होतील. म्हणजे ए बी सीला जे काही 50,000 रुपये शॉर्ट आहेत ते स्वतःच्या प्रॉपर्टीमधनं ते पैसे द्यावे लागतील. आता ह्याच्यामध्ये पण अजून कसा मुद्दा आहे की ए बी सी या तिघांची सिच्युएशन अशी आहे की
एकडे स्वतःचे ॲसेट्स चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही, स्वतःच्या लायबिलिटीजपेक्षा त्याच्या इंडिव्हिज्युअल लायबिलिटीजपेक्षा इंडिव्हिज्युअल ॲसेट्स चांगले आहेत, ही इज इन गुड पोझिशन. बीच्या बाबतीत आणि सीच्या बाबतीत असं आहे की त्यांच्या लायबिलिटीज जास्त आणि त्यांच्या ॲसेट्स कमी आहेत इंडिव्हिज्युअल पर्सनली. मग आता समजा 50,000 रुपयांपैकी बी फक्त 10,000च कॉन्ट्रीब्यूट करू शकला आणि सी पण समजा 10,000च कॉन्ट्रीब्यूट करू शकला, तर उरलेल्या 30,000ची टोटल लायबिलिटी कोणावर येते? एवर येते. म्हणजे एची लायबिलिटी अनलिमिटेड झाली. किंवा बी आणि सी काहीच कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाही. इफ बी अँड सी इज अनेबल टू कॉन्ट्रीब्यूट एनी अमाऊंट फ्रॉम देअर पर्सनल प्रॉपर्टीज और फ्रॉम देअर पर्सनल ॲसेट्स, देन ऑल द लायबिलिटीज मस्ट बी बेअर बाय ए. म्हणून त्याला म्हटलं आहे अनलिमिटेड लायबिलिटी. म्हणून त्यांनी म्हटलं आहे इफ ॲसेट्स ऑफ द बिझनेस आर नॉट सफिशियंट टू पे लायबिलिटीज, देन पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर्स कॅन बी यूज्ड. इफ एनी वन ऑफ द पार्टनर इज डिक्लेअर इन्सॉल्वंट, इन्सॉल्वंट म्हणजे काय? कुठलाही पार्टनर लायबिलिटीज पेड करण्यासाठी त्याच्याकडे जर सफिशियंट ॲसेट्स नसतील तर त्याला म्हणतात इन्सॉल्वंट पार्टनर. देन हीज लायबिलिटी विल बी बॉर्न बाय द सॉल्वंट पार्टनर. म्हणजे आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं की बी आणि सी समजा इन्सॉल्वंट झाले, म्हणजे त्यांच्याकडे पर्सनल कॉन्ट्रीब्युशन द्यायला काहीच पैसे शिल्लक नाही, तर ते अख्खेचे अख्खे पैसे कोणाला बेअर करायला लागणार? पे करायला लागणार? एला करायला लागणार. म्हणून त्याला म्हटलं आहे अनलिमिटेड लायबिलिटी. इथपर्यंतचे फीचर्स कळाले तुम्हाला. तर ह्याच्या पुढचे फीचर्स जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा पाठ बघूया.